नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज आलेलो आहोत निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर स्वप्ना मगर मॅडम यांच्या या सीताफळाच्या NMK1 गोल्डन या प्लॉटवरती। खरं तर स्वप्ना मॅडमची प्रॅक्टिस ही अतिशय छान आहे आणि त्यांना ह्या क्षेत्रातला सीताफळातला खूप छान अनुभव आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ एक 7 ते 7.5 हजार शेतकरी त्यांच्या या संपर्कात आहेत आणि त्यांनी सीताफळाचं वेळोवेळी मार्गदर्शन मॅडमकडून घेतात। मॅडमची स्वतःची प्रॅक्टिस एवढी छान आहे की सकाळी आणि संध्याकाळी स्वतःच्या प्लॉटमध्ये लक्ष देत हजारो शेतकऱ्यांना त्यांचा मार्गदर्शन त्या देत असतात। तर त्यांना यावेळेला सीताफळाचा हा जो त्यांनी बहार धरला आणि त्यांच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहोत, तर त्यांचे थोडे अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन आपण थोडंसं ऐकून घेणार आहोत। स्वप्ना मॅडम नमस्ते। नमस्ते। तुमचा हा किती एकराचा हा प्लॉट आहे? आमचा हा 10 वर्ष पूर्ण असलेला NMK1 गोल्डन सीताफळाची हा 1.5 एकराचा प्लॉट आहे। 620 झाडे आहेत। तुमची या प्लॉटची छाटणी कधी झालेली आहे? ह्या प्लॉटची छाटणी साधारणतः 22 एप्रिलला आम्ही चालू केलेली होती, ती 26 एप्रिलला संपलेली। तसेच याला पहिले पाणी आम्ही 30 एप्रिल रोजी दिलेले होते। तर प्लॉटमध्ये हा अर्लीमध्ये खूप आहे, तर याचा काय अर्लीमध्ये पकडल्यामुळे काय फायदा होऊ शकतो का शेतकऱ्यांना? थोडासा अर्ली पकडल्यामुळे आपल्या इथलं वातावरण कसं ह्या भागामध्ये थोडासा पाऊस लवकर असतो, मे एंडिंगला पाऊस असतो, त्याच्यामुळे आम्ही थोडासा अर्ली पकडतो। दरवर्षी आमचे पहिले पाणी 10 मेला असते, यावर्षी आम्ही 10 दिवस अगोदर अर्ली पकडलेला आहे। अर्ली पकडल्यामुळे तुम्हाला जर सेटिंग मिळालं तर दर सुद्धा चांगला मिळायला मदत होईल। हा साधारण किती असू शकतो, किती दिवसामध्ये का महिन्यामध्ये हे पहिलं सेटिंग दिसायला तुम्हाला चालू होतं? जर वातावरण अनुकूल असेल तर छाटणी केल्यापासून पहिले सेटिंग दिसायला आपल्याला 40 ते 45 दिवस लागतात। आणि आता ह्या तुमच्या प्लॉटमध्ये हे किती दिवस झालेले आहेत? तर यावर्षी भरपूर पाऊस झाला, पाऊस जास्त झाल्यामुळे तसेच वातावरण कंडिशन चांगली राहिल्यामुळे यावर्षी उलट लवकर 35व्या दिवशी आम्हाला सेटिंग दिसलेली आहे। पण पहिल्या टप्प्यातील 90% कळी गळल्यामुळे जे पहिले सेटिंग आहे ते आम्हाला झाडाला कुठेतरी 1 2 3 4 अशा पद्धतीने दिसली आहे सेटिंग। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे वातावरणामध्ये सध्या नायट्रोजन जास्त असल्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही झाडांची भरपूर होते आणि त्याच्यामुळे थोडंसं सेटिंगला किंवा थोडीशी फळधारणेला आणि कळ्या निघण्यासाठी थोडी समस्या येते। तर त्याच्यासाठी तुम्ही या प्लॉटमध्ये काय उपाययोजना केली का, जेणेकरून सीताफळामध्ये शेंड्याची वाढ या वातावरणामध्ये वेगात होताना दिसते? ह्या वातावरणात ह्यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे शेंड्याकडे वाढ याची जास्त आहे। त्याच्यामुळे आम्ही याच्यासाठी स्प्रे मी यूट्यूबला टाकल्याप्रमाणे 04847 व वेलसेटवाल्यांचे डॉक्टर मॅच्युरिटी प्रति लिटर 2 ml ने स्प्रे घेतला होता। मी वेलसेट हे जे प्रोडक्ट आहे ते सेटिंगसाठी वापरले, त्याचा तुमचा पहिला स्प्रे हा कधी झालेला आणि कितव्या दिवशी शेतकऱ्यांनी त्याचा घेतला पाहिजे असं तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? तर वेलसीडचा आपल्याला स्प्रे घ्यायचा म्हटलं तर ज्यावेळेस कळ्या ओपन झालेल्या असतील, छाटणी केल्यानंतर ज्यावेळेस जर वातावरण योग्य असेल तर 25व्या दिवशी सेटिंग होते, तर 30 ते 35व्या दिवशी आपण कळी ओपन झाल्यानंतर वेलसीडचा स्प्रे घ्यावा, जेणेकरून त्यावेळेस जो बिटल असतो तो बिटल तिथं आपल्या कळीमध्ये असतो, त्यावेळेस मग वेलसेटचा स्प्रे घेतल्यानंतर सेटिंगचे प्रमाण वाढते। ओके मॅडम। तर स्वप्ना मॅडमचा हा जो प्लॉट आहे अतिशय आदर्श असणारा, तर नियोजन असेल किंवा छाटणीचं नियोजन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खताचं आणि स्प्रेचं मॅनेजमेंट असेल, असा अतिशय बेस्ट प्लॉट हा माळशिरस तालुक्यात तुम्हाला इथं बघायला मिळेल। स्पेशली त्यांची प्रॅक्टिस ही अतिशय बोलकी आहे। प्रत्येक झाडावरती त्यांचं, प्रत्येक फांदीवरती स्वतः सकाळ संध्याकाळ त्यांचं लक्ष आहे। हजारो शेतकऱ्यांना त्यांचं या स्वतःच्या शेतातली प्रॅक्टिसचं अनुभव आणि ज्ञान ते क्षेत्रातले ते देत असतात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या प्लॉटवरती येऊन त्यांचा प्लॉट बघा आणि आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये तशी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुम्हाला एक भरघोस उत्पादन मिळेल आणि सीताफळाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्की डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मी वेलनेस बायोसायन्स कंपनीच्या माध्यमातून आवाहन करतो आहे।